जय भीम, नमो बुद्धाय। त्रिरत्न बुद्ध विहार, आंबेडाकळी, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा या छोट्याशा गावाचा हा परिसर आहे आणि हे विहार आपण पाहतो आहोत आणि विहाराचं जे कामकाज आहे ते आपण पाहणार आहोत। ग्रामीण भागामध्ये विहार नसतात। शासनाच्या माध्यमातून जी समाज मंदिरं उभारल्या जातात ती समाज मंदिरं असतात आणि तेथून आपल्या बौद्ध समाजाचे कामकाज चालतात। या छोट्याशा गावामध्ये यांनी सुंदरसं असं विहार उभारलेलं आहे आणि या विहारामध्ये रात्री धम्मपदाचं वाचन होते ते हे आपल्याला दिसेलच, परंतु त्यासोबतच विहार ही विद्यालये व्हावीत असं आपण बोलतो, असं ऐकतो, असं वाचतो। कारण बौद्ध शिक्षण पद्धती आपण जर पाहिली तर भारतातील बौद्ध धर्माचा इतिहास हे जे मा.श. मोरे या लेखकांचं एक नामांकित आणि गाजलेलं पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांनी बौद्ध शिक्षण पद्धतीविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे। तर बौद्धांची जी शिक्षण पद्धत आहे ती कशी होती, तर विहार म्हणजे विद्यालय अशी त्यांची अपेक्षा होती। तुम्ही तुमचा अभ्यास करा, इकडे तिकडे पाहू नका, कारण शूटिंगमध्ये तुम्ही अभ्यास तर आपण पाहतो की या विहारामध्ये सुंदरसा असा पिंपळ वृक्ष आहे आणि खाली गट्टू टाकलेले आहेत, त्यामुळे इथं पाणी साचून राहत नाही, घाण राहत नाही आणि खूप छान अशी सावली आहे। या सावलीमध्ये दिवसामध्ये मुलं इथे खेळतात, बघा आपल्याला दिसते खेळण्याचं त्यांची दोरी आहे। पण विहार ही विद्यालय व्हायला पाहिजेत, कारण पूर्वीच्या काळामध्ये विहार ही विद्यालयच होती। जिथे भिक्खू राहायचे तिथे त्या विहार म्हणजे विद्यालय होती आणि ज्या ठिकाणी भिक्खूंची संख्या जास्त असे, ज्याला संघाराम म्हणत, जास्त भिक्खू ज्या ठिकाणी राहायचे तर ती विहार म्हणजे महाविद्यालय, कॉलेजेस होते आणि अशाच महाविद्यालय, हे मुलं पण दाखवा, असेच जे महाविद्यालय होते तर त्या महाविद्यालयाचं त्यानंतर पुढे विद्यापीठांमध्ये रूपांतर झालं आणि तीच विहाराची विद्यालय महाविद्यालय झाली, पुढे विश्वविख्यात विद्यापीठं झालीत, पूर्ण जगामध्ये ज्यांचा परिचय झाला, नालंदा, तक्षशिला, वल्लभी अशा पद्धतीची ही विद्यापीठं विहारातूनच ही महाविद्यालय तयार झालीत, जिथे केवळ बौद्ध धर्माचे ज्ञानच नाही तर इतरसुद्धा शास्त्र शिकवले जायचे। वनस्पतीशास्त्र, चिकित्साशास्त्र अशा पद्धतीचे विषय त्यामधून शिकवल्या जात असत। आजसुद्धा हा बौद्ध शिक्षण पद्धतीचा इतिहास आहे। ह्युएन जेव्हा भारताच्या प्रवास वर्णन करतो तर तो सांगतो की तिथे जवळपास 10,000 लोक राहायचे आणि त्यापैकी 1500च्या आसपास काही शिक्षक असायचे। भगवान बुद्धांनी आपला धम्म संपूर्ण जगामध्ये पसरवण्यासाठी प्रथमतः प्रशिक्षक निर्माण केले, ज्याला आपण भिक्खू म्हणतो। त्यांनी प्रथमतः भिक्खूंना शिकवलं, प्रशिक्षित केलं आणि त्यानंतर धम्माच्या प्रचार प्रसारासाठी चारही दिशांनी जाण्यासाठी त्यांना आदेशित केलं। तर बौद्ध धम्म असा आहे की जिथे बौद्ध धम्मानेच शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची व्यवस्था निर्माण केली, प्रशिक्षक निर्माण केले आणि त्यांनी सर्व दिशांनी बौद्ध धम्म लोकांना शिकवला। त्यापूर्वीची जी पद्धत होती शिक्षणाची ती गुरुकुल पद्धत होती, म्हणजे एकच शिक्षक शिकवायचा, एकच शिक्षक शिकवत असल्यामुळे त्याला मर्यादा यायच्या। मर्यादा काय यायच्या की तो एकच शिक्षक असायचा, त्याच्यामुळे शिक्षण हे जास्त दूर फैलत नव्हतं आणि त्यासोबतच शिक्षणामध्ये पूर्वी रिझर्वेशन होतं, विशिष्ट वर्गातील लोक त्यांनाच शिक्षणाचा अधिकार होता, म्हणजे ते रिझर्वेशन होतं।
त्यामुळे शिक्षण हे सर्वदूर पसरत नव्हतं. परंतु बौद्ध शिक्षण पद्धतीमध्ये सर्वांसाठी शिक्षण खुलं होतं आणि त्यामध्ये कोणत्याही जातीचा वर्णाचा व्यक्ती जरी असला तरी त्याला बौद्ध शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षणाची मुभा होती. आणि म्हणून हे शिक्षणाची व्यवस्था बौद्ध धम्माने सुरू केल्याचा इतिहास आहे. आज ग्रामीण भागातील शिक्षणाची व्यवस्था कशी झालेली आहे? जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव आहे. मुख्यत्वे करून जे मुख्य विषय असतात त्या विषयाचे सुद्धा शिक्षक नसतात आणि त्यामुळे ग्रामीण भागातील जे पालक असतात ते शेतकरी शेतमजूर असतात आणि त्यांचा बराचसा वेळ हा उदरनिर्वाहाचं म्हणजे पोट भरण्याचे साधनांमध्येच त्यांचा वेळ जातो आणि म्हणून मुलांकडे शिक्षणाकडे थोडं दुर्लक्ष होते. आणि अशा वेळी बौद्ध धम्माच्या प्रचारक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी संघटनांनी विहारांना विद्यालयाचं स्वरूप आणणे महत्त्वाचं आहे आणि विहारामध्ये विद्यार्थ्यांना बोलवून त्यांना अभ्यासाला लावणे. मार्गदर्शन करता नाही आलं तरी चालेल, परंतु त्यांना अभ्यासाला लावणे, अभ्यासाचं वातावरण तयार करणे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनचरित्राचा परिचय, बाबासाहेब कसे प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करत असत तर तो आदर्श विद्यार्थ्यांमध्ये जरी पोचवला तरी निश्चितच जे आपली आदर्श आणि अभिमानाची बौद्ध शिक्षण पद्धती होती ती निश्चितच आजही समाजामध्ये रुजेल आणि त्याचा आपल्या समाजाला नव्हे तर भारतीय समाजाला त्याचा निश्चितच फायदा होईल. या वर्षावास कालावधीमध्ये 2025चा या वर्षावास कालावधीमध्ये मी इथे आहे. दरवर्षी इथे हे नव्यानंच विहार झालेला आहे तर ग्रंथपठण होतो. मागील वर्षी मी इथे धम्मपदाचं वाचन केलं आणि यावर्षीसुद्धा करत आहे. त्यासोबतच इथे दर रविवारी विद्यार्थ्यांना बोलावल्या जाणार आहे आणि तिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राची सुद्धा जाणीव विद्यार्थ्यांना करून दिल्या जाईल आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेतला जाईल. अशा पद्धतीचे उपक्रम करण्याचा हा प्रयत्न आहे. तो किती यशस्वी होतो त्यावर डिपेंड आहे, परंतु याचा उद्देश असा आहे की यावर चर्चा व्हावी, यावर जनमानसात चर्चा व्हावी आणि ती कधी ना कधी रुजावी, कार्यान्वित व्हावी. जय भीम. तर विद्यार्थ्यांनो हे लक्ष द्या रे. पहा, आपल्याला आपण सगळे गरीब घरातले असतो आणि आपल्याला जर आपली आर्थिक उन्नती करायची असेल तर आपल्याकडे एकच पर्याय असतो, तो म्हणजे शिक्षण घेणे. शिक्षणातूनच आपण मोठे होऊ शकतो. बरोबर आहे. आतापर्यंत गरीब लोक केवळ शिक्षणानेच मोठे झालेले आहेत, शिक्षण घेऊन. आणि यासाठी आपल्याकडे आदर्श आहेत बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकर शिकले आणि खूप मोठे झाले, आहे की नाही. तर आता शिक्षण घेण्यामध्ये अभ्यास करण्यासाठी अभ्यासामध्ये आपल्या जीवनामध्ये लक्ष दे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर या यशस्वीतेमध्ये 10 प्रकारचे ब्रेकर येतात, गतिरोधक येतात की जे आपल्याला यशस्वी होऊ देत नाही. काय होऊ देत नाहीत? यशस्वी नाही होऊ देत, तर ते आपल्याला पराभवाकडे नेतात. बौद्ध साहित्यामध्ये त्याला 10 मारसेना असं म्हणतात. काय म्हणतात? 10 मारसेना. तर आपण आज या यशस्वीतेच्या मार्गातील 10 अडथळे अर्थात 10 मारसेना यांची माहिती पाहणार आहोत. ह्या 10 मारसेना बोधिसत्वाला बुद्धत्व होण्याच्या मार्गातल्या ह्या अडथळ्या होतात. मारसेना म्हणजे अटॅक करणाऱ्या सेना. मारसेना म्हणजे काय? अटॅक करणारे सेना. कशावर अटॅक करतात? की जर तुम्ही यश मिळवू इच्छिता तर ते तुमच्यावर अटॅक करतात. आलं लक्षात?
म्हणजे जर तुम्ही अभ्यास करू इच्छिता, अभ्यास करून मोठे होऊ इच्छिता, तर ते तुमच्यावर अटॅक करतात. अभ्यास करू नको. तुम्हाला एनकेन प्रकारे तुम्हाला अभ्यासापासून परावृत्त करतात. तर बौद्ध साहित्यामध्ये 10 महारसेना आहेत. त्या फार व्यापक अर्थाने जरी असल्या तरी विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा त्या महत्त्वाच्या आहेत. तर आज आपण पाहू, लिहा तुम्ही 10 महारसेना, वर टायटल लिहा 10 महारसेना, लिहा 10 महारसेना. याचा अर्थ लिहा पुढे, यशस्वीतेच्या मार्गातील अडथळे. महारसेना म्हणजे काय? महारसेना म्हणजे यशस्वीतेच्या मार्गातील अडथळे. यशस्वी, हां, यशस्वीतेच्या मार्गातील अडथळे. पहा आता, यशस्वीतेच्या मार्गात 10 अडथळे आहेत. पहा म्हणजे ह्या 10 गोष्टी आपल्याला काय करतात? वारंवार अडथळे आणतात. पहिला अडथळा आहे, लिहा आता, पहिला अडथळा आहे इंद्रिय सुखाची इच्छा. इंद्रिय, लिहा इंद्रिय सुखाची इच्छा. इंद्रिय सुखाची इच्छा. लिहिलं का? बस, आता फक्त समजून घ्या. आपले इंद्रिय कोणते आहेत? 5 इंद्रिय आहेत. कोणकोणते सांग? हां हां हां, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. जीभ, कान, नाक, डोळे, आणखी हे 5 इंद्रिय आहेत. आणि या इंद्रियाने आपल्याला काय करावं असं वाटते? सुख घ्यावं असं वाटते. आणि या इंद्रियाने आपल्याला सुख घ्यावं असं वाटते. हे जे इच्छा असते हे आपल्याला अभ्यास करू देत नाही. हां, म्हणजे पहा, आपल्याला डोळ्याने खूप काही चांगलं पाहावंसं वाटते, आहे की नाही? मग त्यासाठी आता आपण आजच्या जमान्यात काय करतो? डोळ्याने खूप चांगलं आपल्याला आपल्या मतानुसार काही पाहण्यासाठी हे विज्ञानाने जे 5 इंद्रिय सांगितलेले आहेत की नाही, बुद्धाने एक 6वं इंद्रिय सांगितलेलं आहे, मन. तर आपण हे जे इंद्रिय आहेत, हे इंद्रिय आपल्याला अभ्यासामध्ये अडथळे निर्माण करतात. उदाहरणार्थ डोळे पहा. इंद्रिय सुखाची इच्छा पाहतो आपण. डोळ्यानं आपल्याला काही पाहा वाटते. आजच्या काळामध्ये डोळ्याने आपल्याला काय पाहा वाटते? मोबाईल. काय पाहा वाटते? मग मोबाईल तुम्ही हाती घेतला की काय होते? मोबाईलवर एक रील येते आणि एक रील तुम्ही पाहिली की दुसरी पाहा वाटते, दुसरी पाहिली की तिसरी पाहा वाटते. इतकी पाहता अर्धा घंटा केव्हा होतो? संपून जातो, माहीतच पडत नाही. 1 घंटा होतो, संपून जातो 1 घंटा, तरी माहीत पडत नाही. अरे, अभ्यासाचा टाईम तर निघून गेला. आणि मग वाटते की अरे आता शाळेचा टाईम, मग आपला होमवर्क बाकी असते. आणि मग तेवढ्यात आपला कोणीतरी मित्र मैत्रिणी बाहेर खेळणारे जाणारे ते बोलावतात, किंवा आईवडील घरी येतात, अभ्यासाचा टाईम निघून जातो. म्हणजे आपल्या यशाच्या मार्गातला अडथळा काय आहे? इंद्रिय सुख. इंद्रिय सुख. आणि मग आपण जे मोबाईल पाहिलं त्या इंद्रिय सुखाचं हे काय आहे? एक उदाहरण आहे. समजलं का? मग ज्याला यशस्वी व्हायचं आहे त्याने जाणलं पाहिजे की मला मोबाईल पाहावंसं वाटते. म्हणजे काय आहे? ही जी एक सेना आहे, माराची सेना आहे, ती माझ्यावर अटॅक करत आहे. अरे, तू आता मोबाईल पहा म्हणजे तू अभ्यास करणार नाहीस. समजलं? मोबाईल पहा म्हणजे तू अभ्यास करणार नाहीस. आणि मोबाईल पाहिला की तुम्ही अभ्यास करणार नाही. समजलं का? इंद्रिय सुख. दुसरं पाहू आपण, यशस्वीतेच्या मार्गातील अडथळे. दुसरं पाहता आपण, नाही हेच आपण आपलं टायटल आहे, यशस्वीतेच्या मार्गातील अडथळे. पहिलं पाहिलं इंद्रिय सुखाची इच्छा. पहा, आता दुसरं पाहण्याच्या पूर्वी जरा माझ्याकडे लक्ष द्या. आता पहा,
बुद्धाच्या काळात मोबाईल होता का? नाही. नाही. बुद्धाच्या काळात मोबाईल होता का? नाही. पण तरी बुद्धाने जे उदाहरण दिलं ते बुद्धाच्या काळातही लागू होतं आणि आजच्या काळातही लागू झालं का नाही मोबाईलचं. हा. कारण इंद्रिय सुख जे आहेत त्या इंद्रिय सुखाच्या इच्छा जे आपली असते तर त्या आपण ते जे इच्छा असते ते आपल्याला ती इच्छाच पूर्ण करा म्हणते. तुम्हाला जे यशस्वी व्हायचं आहे ते बाजूला ठेवा म्हणते. म्हणजे बुद्धाला बुद्ध होण्याच्या पूर्वी ते बोधिसत्व होते, त्यांना बुद्ध व्हायचं होतं. तर बुद्ध व्हायचं होतं त्यांना, तर त्यांच्यामध्ये हे 10 प्रकारचे अडथळे ब्रेकर, ज्याला मार सेना म्हटलेलं आहे. सेना माहिती आहे ना तुम्हाला? सेना, सेना म्हणजे काय इंग्लिशमध्ये कोण सांगेल? हा, सोल्जर. सोल्जर. सैनिक नसतात का ते, हा. आहे की नाही? येस. तर ते सैनिक, तर हे माणूस यशस्वी होऊ नये याच्यासाठी 10 प्रकारचे सोल्जर असतात की जे आपल्यावर अटॅक करतात. तुम्ही ते काही असे ते गेम पाहता की नाही मोबाईलमध्ये, काय नाव? फ्री फायर. फ्री फायर. तर ते अटॅक करतात की नाही? हो. अटॅक करतात की नाही? हां, काय म्हणतात त्याला? एनिमी. तर ते जसे अटॅक करतात तर तसे हे ज्या 10 मारसेना आहेत त्या आपल्यावर काय करतात? अटॅक करतात. कशासाठी? तुम्ही यशस्वी झाले नाही पाहिजे. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल इंद्रिय सुख घ्यावं असं वाटेल, आता इंद्रिय सुख घ्यावं असं वाटेल म्हणजे आता पहा तुम्हाला खाली चटईच आहे पण तुम्हाला वाटेल नाही नाही गादी पाहिजे, तर हे काय आहे? इंद्रिय सुख आहे. तुम्हाला असं वाटेल नाही आता आपण काहीतरी ऐकू संगीत, आता बोर झालं, हे काय आहे? इंद्रिय सुख आहे. तुम्हाला असं वाटेल काहीतरी आता आपण जिभेनं काही खाल्लं पाहिजे, और हे अभ्यास काय करतो मस्त आपण काहीतरी खाऊ, आता आपल्याला पैसे दिलेले आहेत, पैसे 10-20 रुपये, हे काय आहे? इंद्रिय सुख आहे. आणि हे इंद्रिय सुख काय करते? माणसाला यशापासून दूर ठेवण्याचं काम. ज्याला ज्याला यश मिळवायचं आहे त्याने ह्या 10 गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. मग पहिलं पाहिलं आपण इंद्रिय सुखाची इच्छा. आता दुसरं आहे, लिहा दुसरं, एक शांत ठिकाणी राहणे न आवडणे. एक शांत ठिकाणी राहणे न आवडणे. न आवडणे. राहणे न आवडणे. एक शांत ठिकाणी राहणे न आवडणे. राहणे न आवडणे. आवडणे. पहा, हां, जर अभ्यास करायचा आहे तर शांत ठिकाण लागते की नाही? शांत ठिकाण लागते की नाही? पण आपलं जे मन असते त्याला शांतता, म्हणजे त्याला शांत ठिकाण आवडतच नाही. जर शांत ठिकाण आवडलं नाही तर अभ्यास होईल का? मग अभ्यास झाला नाही तर तुमची प्रगती होईल का? तुम्ही 10वीने चांगले मेरिटमध्ये पास व्हाल का? तुम्ही MPSC UPSCच्या परीक्षेत पास व्हाल का? नाही. म्हणजेच हा दुसरा अटॅक आहे मारसेनेचा. कोणता अटॅक आहे हा? शांत. त्या अटॅकचं नाव काय? एका शांत ठिकाणी राहण्याची इच्छाच होत नाही. न आवडणे, हे की आवडत नाही. मग त्याला काय आवडते? जास्त मित्र मैत्रिणी, हा, आवाज, गोंधळ, मस्ती, हे आवडते. पण मग तो यातच जर राहिला तर त्याची प्रगती होईल का? बुद्धानं त्याही वेळेस सांगितलं आणि आजच्याही वेळेस ज्याला कोणाला डॉक्टर व्हायचं आहे त्याला कोणती परीक्षा पास व्हावं लागते रे डॉक्टर होण्यासाठी? MBBS व्हावं लागते ना. मग MBBS ला नंबर लागण्यासाठी कोणती परीक्षा द्यावं लागते? नीटची एक्झाम द्यावं लागते. आणि त्या नीटच्या एक्झाम देण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. एक शांत ठिकाणी अभ्यास करण्याची सवय लावावी लागते. कोणाला जर समजा मोठा साहेब व्हायचं असेल, तहसीलदार,
तर त्याला MPSC परीक्षा द्यावी लागते. त्या मोठा साहेब व्हायचं असेल कलेक्टर तर त्याला IAS आहे की नाही UPSCची परीक्षा द्यावी लागते. आणि त्यासाठी त्याला असं चालेल का, गोंधळात चालेल का? नाही. मग त्याने काय केलं पाहिजे, एका शांत ठिकाणी राहण्याची आवड निर्माण केली पाहिजे. पण नेमका अटॅक करतो ही जी 10 महारसेना आहे की नाही, ए पहा जे शत्रू असतात की नाही, शत्रू हे शत्रू बाहेर नाहीत, हे शत्रू आपल्यामध्येच दडलेले आहेत. आणि आतले शत्रू जेवढं आपलं नुकसान पोहोचवतात तेवढं नुकसान बाहेरचे शत्रू सुद्धा, ज्याला आपण शत्रू समजतो तो जेवढं आपलं नुकसान करू शकत नाही तेवढं अधिक नुकसान आपल्या अंतरंगामध्ये दडलेले शत्रू आपलं नुकसान करत असतात. मुलांना समजते का मी काय म्हणतो? मग पहा आता इंद्रिय सुखाची इच्छा हा आतला शत्रू आहे का बाहेरचा शत्रू आहे? बरोबर की नाही? दुसरं आपण महारसेना पाहत आहोत की एका शांत ठिकाणी राहण्याची आवड नसणे, हा आतला शत्रू आहे की बाहेरचा? म्हणजे शत्रू कुठं दडलेले आहेत? आत दडलेले आहेत. म्हणून या शत्रूला आपण ओळखलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा एका शांत ठिकाणी राहण्याची आपली इच्छा होत नाही तर तेव्हा समजायचं की शत्रू आपल्यावर अटॅक करतो आहे आणि हा शत्रू आपल्याला मागे खेचतो आहे. समजलं? समजते ना? आणि तिसरा शत्रू आहे, लिहा तिसरा शत्रूचं नाव, तिसरी महारसेना काय आहे? त्या तिसऱ्या महारसेनेचं नाव, तिसऱ्या महारसेनेचं नाव आहे भूक. भूक, भूक खाण्याची भूक लागते ना आपल्याला, लिहा भूक. ही भूक नावाची तिसरी महारसेना. याचा अर्थ आपल्याला भूक लागल्यावर खायचं नाही असं आहे का? खायचंच आहे, कारण आपल्याला जगायचं आहे तर जेवण लागेलच की नाही. पण हा तिसरा जी महारसेना आहे हे केव्हा अटॅक करते माहिती आहे का? जेव्हा तुम्हाला असं वाटते की आता आपण अभ्यास करावा तेव्हा पोटात भूक लागते. आणि मग पोटात भूक लागली की काय होते? जाऊ दे आता अभ्यास नाही करू आपण, जाऊ दे आधी पहिले काय करू आणि नंतर अभ्यास करू. म्हणजे त्याने काय केलं तुमच्यावर? अटॅक केला. पण तुम्ही काय करायला पाहिजे? नाही मी हे चॅप्टर पूर्ण झाल्यावर जेवण करेन. असं तुम्ही कधी पाहिलं का की अभ्यास करता करता कोणाला अटॅक आला मेला? कधी ऐकलं का कधी? नाही. अभ्यास करता करता कोणीही मेलेलं नाही. अभ्यास करून कोणी मेलेलं आहे का रे? पेपरला बातमी आली नाही. म्हणून तुम्ही काय करायचं? भूक लागली ना पहिले मला हे पूर्ण करायचं आहे नंतर अभ्यास. जेवण तर करायचंच आहे. आलं लक्षात? मग आपल्याला अभ्यास करायला बसलं की भूक लागते, मग आपण काय ठरवतो? पहिले जेवण आणि नंतर अभ्यास. मग समजा केलं जेवण, मग जेवण केल्यावर काय होते माहिती आहे का? झोप लागते. मग काय होते? झोप लागते. मग आपलं मन काय म्हणते आपल्याला माहिती आहे का? अरे आता जेवण केलं, आता झोप, एक गाळ झोप. आता जेवण केलं, इतक्या लवकर कुठं अभ्यास करायचा? पहिले एकदा थोडंसं झोप घेऊ, नाही तर मग थोडं मित्रांकडून फिरून येऊ आणि नंतर अभ्यास करू. म्हणजे भूक नावाचा हा अटॅक असा अटॅक करतो. समजलं? जेव्हा हे तुमच्या मनात उत्पन्न होईल अभ्यास. तेव्हा समजायचं काय काय उत्पन्न होईल तुमच्या मनात? इंद्रिय सुखाची इच्छा, दुसरं एका शांत ठिकाणी राहणे न आवडणे, आणि तिसरं आहे भूक. तेव्हा समजायचं की हे काय आहेत? ब्रेकर आहेत. ब्रेकर आहे. आपले शत्रू. शत्रू आहेत. अटॅक. यशाच्या मार्गातील ब्रेकर आहेत, अडथळे आहेत. जसे समजा आता मला लाखनवाडा जायचं आहे. लाखनवाडा माहिती आहे ना तुम्हाला? त्या लाखनवाडा जायचं आहे तर त्यामध्ये ब्रेकर आहेत की नाही? मग त्या ब्रेकरमुळे गाडीची स्पीड कमी करावी लागते की नाही? मग स्पीड कमी केल्याने ज्या वेळेत आपण पोहोचतो त्या वेळेत पोहोचेल का? नाही. तर हे तसे ब्रेकर आहेत. काय आहेत? ब्रेकर. कशाचे? कोणत्या मार्गातले ब्रेकर आहेत? हे रस्त्यावरचे आहेत का? नाही. यशाच्या रस्त्यावरचे, ज्याला यशस्वी व्हायचं आहे. समजते ना? चला चौथा. हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हां तर पहा, जेव्हा तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना तर तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागेल. घराच्या बाहेर पडावं लागेल. असं होईल का की तुम्ही आई वडिलांच्या सोबत, मम्मी पप्पांसोबत राहूनच अभ्यास कराल का? तुम्हाला 10वीच्या नंतर चांगल्या शाळा कॉलेजमध्ये जावं लागेल, नीटसाठी जावं लागेल,
आणि वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करण्यासाठी जेव्हा जाल तर तेव्हा तुम्हाला एकटं राहावं लागेल, एकदा आपल्या रूममेट संग. आहे की नाही? तर तेव्हा ती सवय तुम्हाला करावी लागेल. तुमच्या सगळ्यांकडे माझं लक्ष आहे. तर पहा, चौथा आहे खाद्यपदार्थांची आवड. खाद्यपदार्थ. खाद्यपदार्थांची आवड लिहा. चौथं काय आहे? खाद्यपदार्थांची आवड. खाद्यपदार्थांची आवड. आता हा कसा बरं ब्रेकर आहे? जेव्हा तुम्ही मोठे होता, 10वी पास होता आणि एखादी रूम करून राहता मित्रासोबत, मैत्रिणीसोबत, 2-3 मुलांनी मिळून किंवा 2-3 मैत्रिणी मुली करून राहतात, तेव्हा काय होते माहीत आहे का? अभ्यासात तुमचं मन तर लागते, परंतु तिथं जेवण मेसचं राहते आणि त्या मेसच्या जेवणामुळे काय होते, तुम्हाला तुमच्या मम्मीच्या जेवणाची आठवण येते आणि त्याच्यामुळे तुमचं मन तिथे रमत नाही. त्यामुळे तुम्हाला मग काय होते, असं वाटते की केव्हा केव्हा मी मम्मीकडे जातो आणि मन उद्गून जाते, मम्मीच्या हातचं जेवण करतो. असं जर भाव जेव्हा तुमच्या मनामध्ये निर्माण होतो तर तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल का? जर तुम्ही 8-8 दिवसाला मम्मीकडे जर आले तर तुमची अभ्यासाची लिंक लागेल का? नाही. मग त्यासाठी तुम्हाला हे जाणून घ्यावं लागेल की आपण अभ्यासासाठी इथं आलो आहोत, तर आपल्याला आवडणारं जेवण नाही केलं तरी आपण जगू शकतो की नाही? आपल्या आवडीचंच खाद्यपदार्थ खाल्ले तरच आपण जगतो असं आहे का? नाही. तर मेसचं जेवण, कधी कधी स्वयंपाक करावा लागतो, ते जेवण आपलं व्यवस्थित होत नाही, तर हा सुद्धा एक काय आहे, अडथळा आहे. खाद्यपदार्थाची आवड. तृष्णा किंवा आवड. त्यानंतर आहे पाचवा आहे, याचं नाव आहे थीन मिद्द. थीन, थव्याचा थ, थीन मिद्द. थीन आणि दुसरा शब्द आहे मिद्द. थीन मिद्द लिहिलं का? आता थीन मिद्द या शब्दाचा अर्थ तुम्हाला काही समजला नाही? हां, तर याचा अर्थ लिहून घ्या समोर. शरीर आणि मनाचा आळस. शरीर आणि मनाचा आळस. शरीर आणि मनाचा आळस. बघा, सगळं काही असते. तुमचं जेवण झालेलं आहे, तुम्ही खेळून आलेले आहात, अभ्यासाची वेळ झालेली आहे, अभ्यासाच्या खोलीत जाता, पुस्तक काढता, पण तरी कधी कधी असं वाटतं की जाऊ द्या, आता अभ्यास नाही करावा. नाही, अभ्यास नाही करावा असं वाटतं, मोबाईलही पाहावं असं वाटत नाही, खेळावंसंही वाटत नाही, पण अभ्यासही करावा असं वाटत नाही, असं कधी कधी होते. तर त्याला म्हणतात शरीर आणि मनाचा आळस. तो काय आहे? आळस आहे. काहीहीच करावं असं वाटत नाही. कधी कधी मोठे माणसं असे बोलताना एकमेकांसोबत बोलतात की मला, महिला बोलतात एकमेकांसोबत की मला काहीच करावं असं वाटत नाही. काहीच करावं असं वाटत नाही म्हणजे काय असते? तो शरीर आणि मनाचा काय असतो? आळस असतो. काय असतो? मग आता ही अवस्था सुद्धा कोणाला येईल? जो अभ्यास करेल त्याला मी सांगितलेल्या ह्या सगळ्या 10 गोष्टी, 10 ब्रेकर त्याला आठवतील. हे यांचा आवाज कमी करा बरं. तर पहा, शरीर आणि मनाचा आळस, हे छोट्या मुली. तर ही गोष्ट तुम्ही आठवाल की सगळं काही चांगलं असताना सुद्धा तुम्हाला अभ्यास करावासा वाटणार नाही.
तर त्याला समजायचं की हा थिनमिद्ध नावाचा शत्रू आहे. हा थिनमिद्ध नावाचाही मारसेना आहे. काय आहे? मारसेना. मारसेना. आपण तुम्हाला काय तुम्हाला समजण्यासाठी त्याला ब्रेकर म्हटलं किंवा यशाच्या मार्गातला अडथळा म्हटलं. समजते ना? यस. तर त्याचं नाव आहे, 5वा आहे थिनमिद्ध, शरीर आणि मनाचा आळस. आणि 6वा आहे एकटेपणा. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्याला कोणाला मोठं व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, मोठा साहेब व्हायचा आहे, त्याला एकटेपणाने अभ्यास केल्याशिवाय तो मोठा होऊ शकतच नाही. मम्मी पप्पाजवळ राहिल्याने कोणी मोठा होणार नाही. बऱ्याच मुलांना मोठं होईपर्यंत मम्मीजवळ झोपण्याची सवय असते. असायला पाहिजे का काय? हां, हे काही मुलींना पप्पाजवळ झोपायची सवय असते, म्हणजे आवड असते. त्यानं काय होते? असायला पाहिजेत. आपल्या मम्मीवर पप्पावर प्रेम असायला पाहिजेत. त्यांच्याजवळ झोपल्याने आपल्याला चांगलं वाटते, आनंद वाटतो, प्रेम वाटते, आहे की नाही? परंतु मोठं झाल्यानंतर तुम्हाला 10वीच्या नंतर एकटं राहावं लागेल, तर ते तुम्हाला एक अचानकपणे ही सवय लागेल का? मग नाही. जेव्हा तुम्ही आता घरी आहात तर आताच तुम्ही ती सवय लावायला पाहिजे एकटं झोपण्याची. पहा विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या. बऱ्याच वेळा असं होते की काही विद्यार्थी हुशार असतात, खूप हुशार असतात. ते नीटची एक्झाम देऊन MBBS होऊ शकणारे असतात. परंतु जेव्हा ते 10वीची परीक्षा पास आऊट होऊन एखादी रूम करून त्यांचे आईवडील देतात, तेव्हा ते अत्यंत बेचैन होतात. एकटेपणा त्यांना जाणवतो. खूप दूर जावं लागते. मग रडतात, आक्रोश करतात. कधी मग क्लासला जात नाहीत आणि मग तो अभ्यास त्यांच्यावर अभ्यास जास्त पडून मागं राहतो. आणि आईवडिलांनी खूप सारी फी भरलेली असते. त्यांच्या मनावर दडपण येते, अरे 1.5 लाख रुपये भरले, माझा खाण्याचा राहण्याचा खर्च येतो. आणि मग असं खूप दडपण त्यांच्यावर येते. आणि काही मुलं मग काय करतात? कधी या दडपणाने ते मुलं आत्महत्या करतात. किती छोटंसं कारण असते त्यांचं. आत्महत्या हा काही पर्याय असतो का? नाही. खूप छोटंसं कारण असते की माझा अभ्यास मागं राहिला आणि आमचे खूप पैसे चालले आणि मग मी जर पास नाही झालो तर, असा जर तर अभ्यास करतात. आणि मग मम्मी पप्पाची आठवण येते, खाद्यपदार्थाची आठवण येते आणि मग अशा अवस्थेमध्ये काही मुलं आत्महत्या करतात. खास करून काही ज्या ठिकाणी जास्त मुलं राहतात अशा ठिकाणावर जे मोठे मुलं अभ्यास करणारे असतात त्या ठिकाणी आत्महत्येचे प्रकरणं घडतात. सर्रास आपल्याकडे होत नाहीत, कारण आपण तितका ताणच घेत नाही अभ्यासाचा. आपण ताण घेतो का अभ्यासाचा? नाही. झालं पास काय, नाही पास झालो का? त्याच्यामुळे आपण काही त्या मार्गातले नाही. पण आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी 100% जाणवतात. आणि मग जेव्हा ह्या गोष्टी त्यांना जाणवेल, एकटेपणा जाणवेल आणि तेव्हा त्याला मी शिकवलेल्या गोष्टी जेव्हा आठवतील, तेव्हा तो मुलगा कधीही आत्महत्येकडे वळणार नाही. वळेल का? नाही. तो समजेल, अरे हे एकटेपणा येईलच, हा इतका हावी होईल की कधी वाटेल की आत्महत्या करावी. पण मी तसं करणार नाही. मी समजेल की हा कोण आहे? हा कोण आहे? शत्रू आहे. कोण आहे? शत्रू. कशाचा शत्रू आहे? आपल्या यशस्वीपणाचा. यस, कशाचा? यशस्वीपणाचा. यशस्वी जर व्हायचा आहे तर त्या मार्गातला हा काय आहे? शत्रू आहे. शत्रू आहे. एकटेपणा. त्याच्यानंतरचा आता कितवा नंबर आहे? 7वा. आणि 7व्या शत्रूचं नाव आहे विचिकित्सा. विचिकित्सा काय आहे? विचिकित्सा. लिहा, विचिकित्सा. चिकित्सा. विचिकित्सा. लिहिलं का? लिहिलं का? विचिकित्सा म्हणजे काय माहिती आहे का? आता जरा समजून घ्या. विचिकित्सा म्हणजे डाऊट. विचिकित्सा म्हणजे काय? डाऊट, संशय. आता हा खऱ्या अर्थाने म्हणजे बुद्ध होण्याच्या मार्गातले हे अडथळे असतात. पण हे या
भगवान बुद्धाची जी शिकवण आहे, विद्यार्थ्यांनो, भगवान बुद्धाची शिकवण ही केवळ तेव्हाच उपयोगी होती असं नाही. आजच्याही काळामध्ये व्यावहारिक जगतामध्ये भगवान बुद्धाची शिकवण जशीच्या तशीच उपयोगात येते. बुद्धाच्या शिकवणुकीचा जर आपण आजही उपयोग केला तर या शिकवणुकीच्या उपयोगामुळे आजही आपलं व्यावहारिक जीवन आपण यशस्वी करू शकतो. त्याला हात मोकळं. आलं का लक्षात? आता विचिकित्सा याचा खरा अर्थ यासाठी आहे की धम्माच्या मार्गातले काही लोक शंका व्यक्त करतात किंवा खरंच बुद्ध होऊन गेलेत का, अर्हत आहेत का, नाही का, याच्याविषयी शंका व्यक्त करतात. त्याला विचिकित्सा म्हणतात. परंतु आपण या ठिकाणी व्यावहारिक अर्थाने सुद्धा त्याचा अर्थ आपल्याला फायदा होतो. विद्यार्थ्यांनी या विचिकित्सेचा अर्थ काय घ्यायचा? काही मुलं संशय घेतात. काय शंका घेतात माहिती आहे का? विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी विचिकित्सा या शब्दाचा 10 महारसेनांमधली ही जी विचिकित्सा आहे, या 10 महारसेनापैकी जी विचिकित्सा आहे, संशय, डाऊट, याचा अर्थ असा आहे तुमच्यासाठी की बरेच ग्रामीण भागातील विद्यार्थी अशी शंका घेतात. काय शंका घेतात? शिकून काय भलं झालं, असा डाऊट घेतात की नाही शिक्षणावर. शिकून कोणाचं भलं झालं? शिकून तर पोरं गल्लीत असतं फिरतात, तो ग्रॅज्युएट झाला, कुठं नोकरीवर लागला, अशी शंका घेतात की नाही. मग आपण जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तर तुमच्या मनामध्ये असा भाव निर्माण होईल, काय एवढा अभ्यास करतो मी, मला इतका त्रास होत आहे तरी अभ्यास करतो, मी का नोकरीवर लागणार आहो का, अशी शंका तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. जेव्हा जेव्हा तुमच्या मनात अशी शंका निर्माण होईल तेव्हा समजायचं की काय आहे, ही विचिकित्सा आहे. आणि ही विचिकित्सा म्हणजे संशय, साध्या शब्दामध्ये संशय, डाऊट. तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं, जेव्हा संशय निर्माण होईल तेव्हा काय समजून घ्यायचं, हा माझ्या मार्गातला काय आहे, ब्रेकर आहे, अडथळा आहे. हा माझ्या मनामध्ये ब्रेकर निर्माण करतो, शंका निर्माण करतो की शिक्षणाने नोकरी मिळत नाही, असा शंका निर्माण करून मला काय करतो, म्हणतो की प्रगती करू देत नाही. थांब म्हणतो, इथंच. कुठं चालला प्रगती करायला? तुझ्याच्यानं होत नाही आणि तू कुठं करू शकतो. पहा, दुसरी शंका काय निर्माण होते, हिने बरोबर सांगितलं की तू नाही करू शकत, असं आपल्या मनामध्ये शंका निर्माण करतो. पण कोणी करू शकते की नाही? कोणीही करू शकते. बुद्धी सगळ्यांना सारखी आहे, फक्त आणि फक्त प्रयत्न करावे लागतात. काय करावे लागतात? प्रयत्न करावे लागतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का यावरची, प्रयत्नावरची. एक मुलगा असतो, त्याला वडील नसतात, एक गोष्ट आहे का, आणि तो खूप गरीब असतो. मग तो पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरीत जातो, तिसरीतून चौथीत जातो. असं करता करता तो 10वीत जातो. यशस्वी बोर्डाची परीक्षा देतो, त्याच्यासोबतचे सगळे मुलं पास होतात आणि तो मात्र नापास होतो. तो एकटा, त्याचे काही 1-2 सोबती नापास होतात, तो नापास होतो. त्याला वाटते अरे आपले सगळे मित्र पास झाले आणि आपण नापास झालो. तर त्याच्या मनामध्ये नैराश्य येते आणि मग त्याला असं वाटते की आपण आता सुसाईड करावं, आत्महत्या करावं. म्हणून तो आत्महत्या करण्यासाठी एक छोटीशी दोरी घेतो आणि गावाच्या बाहेर खूप दूरवर जायला लागतो, आहे ना. खूप दूरवर जंगलामध्ये जातो. जंगलामध्ये गेल्यानंतर खूप दूरवर जातो. त्याला तहान लागते. मग तो एका नदीच्या काठावर पाणी प्यायला जातो. हे मुलं गोंधळ करतात, त्यांना घेऊन जा तिकडे किंवा तुम्ही तिथं बसा. तर पहा, त्यांना त्या मुलाला काय लागते, तहान लागते. तर तो खूप दूरवर गेल्यावर नदीच्या काठावर असा पाणी प्यायला आंजोळीने बसतो आणि असा नदीमध्ये असा हात टाकतो आणि पाणी प्यायला लागतो. तेवढ्यात त्याला समोर एक झाड दिसते, त्या झाडावर माकडं दिसतात. एक मोठं माकड झाडाच्या शेंड्यावर असते आणि एक छोटं माकडाचं पिल्लू ते झाडाच्या खाली असते. ते त्या झाडावर चढण्याचा प्रयत्न करत असते. ते हा पाणी पिताना असं पाहतो की ते माकडाचं पिल्लू झाडावर चढते, थोडंसं वर जाते, खाली दपकन पडते.
पण प्रयत्न नाही. मग ते परत काय करते पडल्यावर? ते प्रयत्न सोडते का? नाही. नाही. ते परत काय करते? परत झाडावर चढते. आता थोडंसं वर जाते, पण तिथं गेल्यावर परत दबकन खाली पडते. पण ते परत ते हताश होत नाही. मग ते परत काय करते? झाडावर याचं पाणी पिणं सुरू आहे आणि हा असं पाहतो. मग हा पाणी पिणं संपवतो आणि त्याला पाहत राहतो. ते 1 वेळा पडते, 2 वेळा पडते, 3 वेळा पडते, 4 वेळा पडते, 5 वेळा पडते. पण प्रत्येक वेळा त्याचा प्रयत्न थोडा पुढे असतो. आणि एक वेळ अशी येते की ते माकडाचं पिल्लू झाडाच्या टॉपवर जाते, अगदी शेंड्यात जाते. जाते. त्यावेळेस याच्या डोक्यामध्ये लाईट लागतो आणि हा काय करतो? ती दोरी तिथे फेकून देतो आणि तो विचार करतो, जर हे माकडाचं पिल्लू इतक्या वेळा पडून सुद्धा झाडाच्या शेंड्यावर जाऊ शकते, तर मग मी का जाऊ शकत नाही? मी का परीक्षा पास होऊ शकत नाही? मी का नीट होऊ शकत नाही? मी का इंजिनियर होऊ शकत नाही? मी का साहेब होऊ शकत नाही? असा तो विचार करतो आणि ती दोरी तिथूनच फेकून देतो आणि मनातच विचार करतो. काय करतो? ट्राय अँड ट्राय अंटिल यू गेट सक्सेस. काय म्हणतो? ट्राय अँड ट्राय अंटिल यू गेट सक्सेस. म्हणा माझ्यासोबत. ट्राय अँड ट्राय अंटिल यू गेट सक्सेस. ट्राय अँड ट्राय अंटिल यू गेट सक्सेस. कोण पाठ करून दाखवते इतक्या लवकर? ट्राय अँड ट्राय अंटिल यू गेट सक्सेस. Try and try until you success. अंटिल यू गेट सक्सेस. Try and try until you get success. ट्राय अँड ट्राय अंटिल यू गेट सक्सेस. कोण म्हणते म्हणून दाखव. Try and try until you get success. व्हेरी गुड. हां, इकडे येऊन म्हणून दाखव. इथे उभे राहा. हां, Try and try until you get success. व्हेरी गुड. म्हणा सगळेजण एका आवाजात. Try and try until success. ट्राय अँड ट्राय अंटिल यू. Get success. व्हेरी गुड. तर मग शंका, विचिकित्सा जे आहे, डाऊट आहे, ते मनात येऊ द्यायचे का? नाही. मी कसा होईल? मी कसा करू शकतो? माझी परिस्थिती गरिबीची आहे की नाही? पण माझे आईवडील काही एवढे श्रीमंत नाहीत. कोणीही शिकू शकतो, आहे की नाही? आपण पाहतो समाजामध्ये खूप सारे लोक आहेत, गरीब आहेत, आणि ते गरिबीतून शिकले आणि साहेब झाले. आता पुढचं घ्यायचं की ब्रेक द्यायचा? आठवं सांगा. 2च राहिले आता, आहे की नाही? हो. 3 राहिले. आठवं. 8वा आहे गर्व, ज्याला आपण अहंकार म्हणतो. गर्व. पहा, या गर्व सुद्धा काय आहे? यशाच्या मार्गातला अडथळा आहे, ब्रेकर आहे. कसा माहिती आहे का? समजा एखादा मुलगा हुशार आहे पण त्याला गर्व होतो, मी हुशार आहे, मला तर हे सगळं येते, मला आता वाचायचं काम नाही, आणि तो तसाच परीक्षेला जातो आणि काय होते? हां, प्राऊड म्हणजे स्वाभिमान, त्याच्यासाठी वेगळा शब्द आहे. तर पहा, गर्व, इगो. तर पहा, जर असा हुशार विद्यार्थ्याने त्याच्या मनात गर्व येतो की मला तर हे सगळं येते, असा त्याला गर्व होतो, मग तो वाचत नाही, परीक्षेला जातो. काय होते की दुसरा एखादा जो त्याच्यापेक्षा कमी हुशार असतो आणि तो वाचून जातो आणि त्याला परीक्षेमध्ये जास्त मार्क्स मिळतात. म्हणजेच गर्वाने काय केलं? आपल्याला मागे खेचलं की पुढे नेलं? गर्वाने काय केलं? मागे खेचलं. म्हणजेच हा सुद्धा काय आहे? मग प्रगतीतला ब्रेकर आहे. आता पुढचा पहा, 9वा, मान. मान ऑब्लिक मध्ये लिहा, सन्मान. मान सन्मान. पहा, आता आपल्या एखादा विद्यार्थी हुशार आहे आणि त्याचा समजा 9वी मध्ये पहिला क्रमांक आला आणि त्याचा जिकडे तिकडे जर समजा मान सन्मान झाला, फोटो लागले, तर त्याला काय वाटते की आता तर मी खूप हुशार आहे, आता आपल्याला अभ्यास करायचं काम नाही, आणि त्या मान सन्मानामुळे तो काय होतो? मागे. आणि म्हणून पहा, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमराव आंबेडकर जेव्हा 10वीतून पास झाले होते, तर तेव्हा 10वी पास होणे फार मोठी गोष्ट होती.
तर तेव्हा त्यांच्या शिक्षकांनी त्यांचा सन्मान करण्याचं आयोजित केलं होतं. परंतु बाळ भीमरावाचे वडील, काय नाव होतं त्यांचं, भीमरावांच्या वडिलांचं नाव रामजी बाबा. त्या रामजी बाबांनी भीमरावाचा सत्कार करण्याला परवानगीच दिली नाही लवकर. नाही म्हणे, त्याचा जर सन्मान केला तर तो सन्मानाने काय होईल, हवेमध्ये उडेल, आहे की नाही. तो वर जाईल, त्याचा गर्व वाढेल, मान वाढेल, आणि मग तो प्रयत्न करायला जरा त्याचे प्रयत्न कमी करेल. म्हणजे मान सन्मान सुद्धा काय आहे, एक ब्रेकर आहे. म्हणून आपल्याला मार्क पडले चांगले तरी आपल्याला बा कोणी कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं नाही, तर याच्यामध्ये आपण खचून जायचं नाही. आपल्याला पुढे जायचं आहे, तर मान सन्मानामध्ये अडकून पडायचं आहे का नाही. आता 10वा आहे. 10वा आहे खोट्या धर्माचे अनुयायी होणे. अनुयायी होणे, खोट्या धर्माचे अनुयायी होणे. खोट्या धर्माचे अनुयायी होणे. अनुयायी, फॉलोअर्स. खोट्या धर्माचे अनुयायी होणे हा काय आहे, काय आहे, काय आहे, खोट्या धर्माचे अनुयायी होणे हा सुद्धा एक काय आहे. आता हा कसा आहे बरं, हा तुम्हाला पडायला पाहिजे. खरं म्हणजे याचा अर्थ काय होतो की जगामध्ये जे अनेक लोक काही खोट्या मान्यता मानतात, अंधश्रद्धा मानतात, आहे की नाही, तर अशा खोट्या धर्माचा आपण अनुयायी झालो तर यशस्वी होत नाही. पण आता विद्यार्थ्याच्या दृष्टीने याचा अर्थ आपण असा काढू की विद्यार्थी कधी कधी खोट्या धर्माचे अनुयायी कसे होतात. जाऊ द्या, अभ्यास करायची काय गरज आहे, वेळेवर कॉपी चालतंय, कॉपी करू, असा विषय, असा विचार विद्यार्थ्यांच्या काही मनात येतो की नाही. त्याला विद्यार्थ्यांनी म्हटलं पाहिजे की खोट्या धर्माचा अनुयायी आहे. किंवा आणखी काही मुलांना मुलींना असं वाटते आपण नारळ फोडू, उपवास करू आणि पास होऊ 10वी, आहे की नाही, तर त्याने आपण पास होणार आहोत का नाही. म्हणजे खोट्या धर्माचे अनुयायी याचा अर्थ विद्यार्थ्यांनी काय करायचा की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येते की कॉप्या चालतात, कॉपी करून पास होऊ, तर तो ब्रेकर आहे यशाच्या मार्गातला. किंवा आपण काही नवस करणे, उपवास करणे पास होण्यासाठी, तो सुद्धा काय आहे, ब्रेकर आहे. तर विद्यार्थ्यांनो, ही भगवान बुद्धाची शिकवण व्यावहारिक जगतामध्ये सुद्धा खास करून विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही आता नाही, 8वी 9वी 10वीतच नाही तर पुढे आयुष्यभर जोपर्यंत तुम्ही विद्यार्थी असाल तोपर्यंत ही तुम्हाला कामी पडेल. खास करून तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कराल तर तेव्हासुद्धा हे 10 प्रकारचे ब्रेकर आठवायचे आणि याचं स्मरण करायचं. त्यामुळे जेव्हा जेव्हा जो ब्रेकर आठवेल तेव्हा आठवायचं की हा ब्रेकर आहे, हां, याच्याशी युद्ध करायचं आहे. ही मारसेना आहे. काय म्हटलेलं आहे बुद्धाने याला, बुद्धाने याला मारसेना असा शब्द वापरलेला आहे. ही मारसेना आपल्यावर अटॅक करते आहे. मग आपण याच्या अटॅकमध्ये आपण मरायचं की याला मारून टाकायचं, या मारसेना याला मारून टाकणे. मारसेनेला जर मारलं तर आपला निश्चितच काय होईल, आपल्याला विजय होईल. बुद्धाने सुद्धा अशा लक्ष द्या, बुद्धावर अशा ज्या मारसेना आहेत, 2 मिनिट, तर अशा बुद्धावर अशा अनेक पटीने बुद्धावर मारसेनांनी अटॅक केला होता. पण बुद्धाने त्या मारसेनांना परतवून लावलं, त्यांचा अटॅक परतवून लावला आणि बुद्धांचा विजय झाला. हे सुद्धा हे जयमंगल गाथेच्या पहिल्या गाथेमध्ये आहे. बाहू सहस्रमभिनिमित साउदन्तं गिरिमेखलं उदित घोरससेनमारं नादिधम्म विधिना जितवामुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगल. या गाथेमध्ये हेच सांगितलेलं आहे, बाहू सहस्र मभिनिमित्त साउदन्तं. ही जी मारसेना आहे
बाहू सहस्र, सहस्र म्हणजे हजारो लाखो असे शस्त्र घेऊन सिद्धार्थ बोधिसत्वावर मारसेनांनी अटॅक केला. बाहू म्हणजे अनेक बाहू, बाहू म्हणजे याला बाहू म्हणतात. तर अनेक बाहू, आता हा मला एक बाहू आहे, हा एक बाहू आहे, तर सिद्धार्थावर अनेक बाहूंनी अटॅक केला, पण सिद्धार्थ हरले नाही. अखेर ते बुद्ध झाले. तर विद्यार्थ्यांनी हा आदर्श